वनपर्व भाग 14वा. अर्जुना भिगमन पर्व पुढे चालू. ते ऐकल्यानंतर युधिष्ठिर कृष्णाला विचारतो, अहो देव, तू अनारक्त मधून कुठे गेला होतास? आणखीन तो विचारतो, अरे वृष्णीतील श्रेष्ठा, तू जेव्हा बाहेर गेला होतास तेव्हा कुठे राहत होतास? तिथे जाऊन तू काय करत होतास? कृष्ण त्याला सांगतो, अरे भरत श्रेष्ठा, मी शल्वाच्या नगरीचा नायनाट करण्यासाठी गेलो होतो. तिथे काय झालं ते सांगतो. शल्वांचा राजा धमघोषाचा पुत्र जेव्हा त्याला समजलं की मी शिशुपालाला तुझ्या राजसूय यज्ञाच्या वेळी डोकं उडवून ठार मारलं, तेव्हा तो भयंकर चिडला आणि तो त्याचं सैन्य घेऊन द्वारकेवर चालून गेला. शिशुपालाला मारण्याचं कारण तुला माहीत आहे. तुम्ही सर्व संमतीने मला यज्ञात अग्रहक्क दिला, ते त्याला आवडलेलं नाही आणि तो अद्वा बोलून माझी निर्वत्सना करायला लागला. तेव्हा त्याची 100 पातकं पूर्ण झाली आणि मी त्याच्या आईला दिलेल्या वचनानुसार त्याचा वध केला. मी इथे असताना तो सल्व राजा द्वारकेत घुसून तेथील लहान वयाच्या वृष्णी युवकांची हत्या करायला लागला आणि नगराचं सुद्धा बरंच नुकसान करीत राहिला. तो त्याच्या हवेत उडणाऱ्या सौव नावाच्या सोन्याच्या रथाने आला होता. द्वारकेचं अशा रीतीने नुकसान करत तो विचारत होता, कुठे आहे तो नीच ज्याने माझ्या शिशुपालाला आणि त्याआधी कंसाला मारलेलं आहे? आत्ताच मी त्याला यमाकडे पाठवणार आहे. तो खूप रागावलेला होता. तो पुढे बोलत होता, शिशुपाल लहान वयाचा असताना त्याला ठार मारलं आणि तो सुद्धा युद्धात अथवा द्वंद्वात नाही तर छल कपट करूनच. मी त्याचा युद्धात पराभव करण्यासाठी आलेला आहे, असं मोठमोठ्यांदा तो ओरडत मला आव्हान देत होता. तेव्हा मी इथे असल्याने तो माझ्या द्वारकेचं नुकसान करू शकला, असं बोलून आणि द्वारकेतील लहान मुलांना मारून तो सल्व त्याच्या सौव नावाच्या उडणाऱ्या रथाने समुद्रातील एका बेटावर गेला. मी जेव्हा घरी परतलो तेव्हा मला सगळं समजलं. तो मार्तिकेचा राजा मला ठार मारण्याचं आव्हान देऊन गेला होता. त्यामुळे मी अस्वस्थ झालो आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी निघालो. माझ्या अनारक्ताचा विध्वंस करण्याच्या बद्दल त्याला शासन करण्यासाठी मी गेलो होतो. जेव्हा तुमच्याकडे ते द्यूताचं प्रकरण होत होतं, संभाच्या त्या नायकाला मारण्यासाठी त्याला मी शोधत फिरतही होतो. तो त्या बेटावर उतरलेला आहे हे मला समजलं. तेव्हा मी माझा शंख पंचजन्य जोराने फुंकला. त्याचवेळी तिथे लपलेले इतर बरेच दानवसुद्धा बाहेर आले आणि आमची लढाई सुरू झाली. त्या सगळ्यांना मी चित केलं आणि जमिनीवर झोपवलं. हे असं झालं माझ्या प्रिय पांडवांनो, म्हणून मी तुमच्या मदतीला तिथे नव्हतो. आता समजलं की तुम्ही इथे वस्तीला आलेला आहात, तेव्हा इथे आलो. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुना भिगमनचं पर्वाचा 14वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 15वा. अर्जुना भिगमन पर्व पुढे चालू. ते निवेदन ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्याला म्हणतो, अरे सर्वशक्तिमान वासुदेवा, आम्हाला त्या सौभाच्या वधाची गोष्ट सविस्तरपणे सांग, कारण जे तू आत्ता सांगितलं त्यांनी आमचं काही समाधान झालेलं नाही आहे. वैशंपायन पुढे सांगतायत, वासुदेव त्यांना सांगायला लागतो की तो बलाढ्य सल्वराजा श्रुतसवसाच्या मुलाचा म्हणजे शिशुपालाचा वध मी केला हे समजल्यावर त्याची फौज घेऊन द्वारकेला आला. त्याने त्याच्या फौजा युद्धाच्या तयारीने माझ्या नगराभोवती उभ्या केल्या. द्वारकेला त्याने वेढा दिला होता. त्यातील वरच्या आघाडीत तो स्वतः होता. वेढा पूर्ण झाल्यावर त्याच्या सैन्याने माझ्या नगरावर सर्व बाजूंनी बाणांचा पाऊस टाकण्यास सुरुवात केली. सुदैवाने द्वारकेची तटबंदी चांगली होती. त्या तटबंदीतील सगळी आयुध, यंत्र, सुरुंग वगैरे सुस्थितीत होते. प्रतिहल्ला करण्याची तयारीसुद्धा पूर्ण होती. सगळे बाले किल्ले सशस्त्र होते. जळते गोळे फेकणाऱ्या गोफणी तोफासुद्धा तयार होत्या. आमचे सैनिक शतघ्नी धनुष्य घेऊन तयार होते. वेळीच नगराची सगळी प्रवेशद्वारं ज्यांच्यावर मोठे मोठे खिळे बसवलेले आहेत तीही बंद केली होती. सैनिक हातात गोफणी घेऊन तयार होते. नगरातील माणसं प्रतिहल्ला करण्यासाठी तयार होती. गद, संव, उद्धव आणि इतर योद्धे ज्यांचं लढाईचं ज्ञान बऱ्यापैकी आहे ते संरक्षणासाठी सज्ज होते. शत्रू जर तटबंदीवर चढून येण्याचा प्रयत्न करेल तर त्यांच्या अंगावर ओतण्यासाठी ऊन पाण्याची व्यवस्थाही होती. कोणत्याही लढाईस ती नगरी तयार होती. सौभाच्या हल्ल्याला ते तोंड देण्यासाठी सज्ज होते. बाहेरून बाणांचा वर्षाव सुरू झाला तसे
आमच्या मंडळींनीसुद्धा त्यांच्या शतघ्नींनी बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करण्याच्या विरुद्ध आदेश दिले गेले. कोणीही नशा करायची नाही असे हुकूम झाले होते. असं करण्याचं कारण माझी माणसं वृष्णी आणि अंधक जाणून होती की जर ते थोडे तरी हलगर्जीपणे वागतील तर ते सर्व योद्धे आमचा नाश करतील, कारण ते युद्धकलेत जास्त जोरदार असतात. शिपायांनी नगरातील सगळे दारुडे, नायकिणी, विदूषक, खुशमस्करे यांना बंदी करून ठेवलं होतं अशासाठी की त्यांच्या चुकीच्या हालचालीमुळे नुकसान होऊ नये. कारण अशा मंडळींना परिस्थितीचं गांभीर्य सांभाळता येत नाही. सगळे नगरात येणारे नाले बंद केले होते, सगळे पूल तोडून टाकले होते, म्हणजे ते सर्व त्या मार्गाने आत येऊ नयेत. नगराभोवती असलेल्या खंदकात मोठे मोठे काटे अशा रीतीने पसरून ठेवले होते की जर कोणी त्यातून येण्याचा प्रयत्न करतील तर त्यांच्या पायात ते काटे रुततील. ही तयारी उग्रसेनांनी चोख केली होती. नगराच्या भोवतीची भूमी खड्डे आणि ढेकळ्यांनी उंच सखल अशी केली होती की त्यातून रथही चालवता येणार नाही. काही ठिकाणी भुई सुरुंग पेरलेले होते, असे की जर कोणी त्यावरून चालत येण्याचा प्रयत्न करील तर तो त्या सुरुंगामुळे उडवला जाईल. माझा किल्ला स्वाभाविकपणेच मजबूत आहे आणि तो पार करणं सहसा शक्य नव्हतं. त्यावर पहारा करणाऱ्या सैनिकांना शस्त्र पुरवलेली होती. कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्याची तयारी सदैव असते, ती अशी होती. अशा तयारीमुळे माझी नगरी साक्षात पुरंदरच वाटत होती. जेव्हा सर्व आक्रमण करून आला, कोणीही त्या वृष्णी आणि अंधकाच्या नगरीत आतही येऊ शकत नव्हतं किंवा बाहेरही जाऊ शकत नव्हतं. जे ठरलेली खूण दाखवताच त्यांना फक्त ते करता येत होतं. इतकी चोख व्यवस्था होती. नगरातील सगळ्या मोकळ्या जागांवर हत्ती आणि घोडे ठेवलेले होते. सैनिकांना खास वेतन जाहीर केलं होतं, त्यामुळे त्यांचा उत्साहही वाढलेला होता. माझ्या सगळ्या योद्ध्यांना मी नेहमी सोन्याच्या नाण्यांनी वेतन देतो. सगळे योद्धे अनुभवी आहेत. अशा तयारीमुळे माझी द्वारका सुरक्षित राहिली. त्याचं नेतृत्व अहुंकाने म्हणजे उग्रसेनांनी केलेलं होतं. अशा तयारीमुळेच सर्व बाहेरील भागाचं नुकसान करून गेला होता, तरी त्यात माझे बरेच तरुण वृष्णी मारले गेले होते. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 15वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 16वा, अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. वासुदेव पुढे सांगतोय, तो सर्व सौभांचा राजा द्वारकेकडे त्याची प्रचंड फौज घेऊन येत होता. त्यात पायदळ, घोडदळ आणि हत्तीदळ असे सगळे होते. त्याच्या सैन्यात 4 प्रकारचे दल होते. त्यांच्याकडे त्यांच्या गरजेप्रमाणे पुरेसा पाणीसाठा, खाद्यसाठाही होता. सैनिक अनुभवी आणि तयार होते. द्वारकेच्या भोवतीच्या सगळ्या भागात त्याचं सैन्य बसलेलं होतं. फक्त मंदिर, स्मशानभूमी, पवित्र वृक्ष, वारुळांनी भरलेली जागा एवढं सोडूनच द्वारकेकडे येणारे सगळे रस्ते, वाटा त्यांनी अडवलेल्या होत्या. अशी जय्यत तयारी असताना तो शल्वांचा राजा गरुडासारखा झेपावत माझ्या नगरावर चाल करून आला. त्यात सशस्त्र रथ, हत्ती आणि पाईक होते. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची आयुधं होती. त्यांचे योद्धे त्या आयुधांच्या वापरात तरबेज होते. त्यांच्या रथांवर त्यांचे ध्वज फडकत होते. त्यांच्या पायिकांकडे धनुष्यबाण होते आणि कमरेला तलवारीही होत्या. ते पाहिल्यावर आमच्या वृष्णी मुलांनी नगराबाहेर येऊन लढण्याचा निर्धार केला. त्यात चारुदेशन, संब आणि पराक्रमी प्रद्युम्न पुढे होते. ते चिलखत, शिरेटोप परिधान करून मोठ्या तयारीने शल्वाशी लढण्यासाठी निघाले. संबाने पहिला हल्ला केला. शल्वांचा सेनापती क्षेमवृद्धी त्याच्या सैन्याला आगेकूच करण्यास सांगतो. जंबवतीच्या मुलाने मोठ्या प्रमाणात बाणांचा वर्षाव सुरू केला. क्षेमवृद्धीच्या सैन्याने त्याचा मुकाबला उत्तम केला. ते तसूभरही हटले नाहीत. जणू काही हिमालय समोर उभा आहे असं वाटत होतं. त्यानंतर क्षेमवृद्धीने त्याहीपेक्षा जास्त जोराने प्रतिहल्ला केला. आता मात्र तो केवळ शस्त्रांवर अवलंबून न राहता मायावी सिद्धीचा उपयोग करू लागला. ते पाहून आमच्या संबंधने सुद्धा मायावी सिद्धीने प्रतिहल्ला केला. त्यात शेकडो सैनिक मारले गेले. ते पाहून क्षेमवृद्धी तिथून मागे हटला. जसा तो दुष्ट शल्वाचा सराव सेनापती मागे फिरला, त्याच्या मागून एक दैत्य ज्याचं नाव वेगावत होते तो पुढे आला आणि तो माझ्या मुलांवर चाल करून गेला. संबाने तो हल्ला घेतला आणि त्याला त्यांनी गदा फेकून मारली. ती गदा
त्या वेगावताला जोराने लागली आणि त्या फटक्याने तो असुर मारला गेला. ते झाल्यावर माझा मुलगा संब त्यांच्यामध्ये घुसून लढायला लागला. दुसरीकडे एक जबरदस्त दानव, ज्याचं नाव होतं विविंध्य, चारुदेशनावर चाल करून गेला. त्यांचं युद्धही मोठं भीषण होतं. त्यामुळे कोणालाही पूर्वी होऊन गेलेले वृत्र आणि वसवाच्या युद्धाचीच आठवण येईल असं ते होतं. दोघेही एकमेकांवर ओरडत आपली शस्त्र फेकत होते, अस्त्र फेकत होते. त्यात रुक्मीचा मुलगा त्याचं ठेवणीतलं शस्त्र काढतो आणि जे कोणाही शत्रूचा नाश करण्यात अव्वल होतं. त्याच्या माऱ्यामुळे तो दानव विविंध्य मरून पडला. त्यामागून सगळे त्याचे दानव मारले गेले. विविंध्यच्या मृत्यूमुळे उत्साहित झालेला संब पुढे जातो आणि पाहतो तो सल्व त्याच्या सोनेरी रथातून त्याच्याकडे चाल करून येत आहे. ते पाहून माझा मुलगा थोडा घाबरला. ते पाहून प्रद्युम्न जोरात ओरडून त्याच्यासाठी जोम आणण्यासाठी म्हणतोय, घाबरू नकोस, मी त्यांच्याशी लढतो, ते तू पाहत राहा. मी तो शल्वाचा रथ माझ्या शस्त्राच्या माराने मोडून टाकतो. त्या सौभाच्या राज्याला आपण हरवूया. माझ्या या हल्ल्याने त्याचा रथ मोडेल आणि तो ठार मरेल असं मी करतो. अनारक्तावर स्वारी करण्याची त्याला मी शिक्षा करणार आहे. अशा रीतीने तो बोलतो आणि तो मजेत ती लढाई करत होता. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 16वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 17वा, अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. पुढे वासुदेव सांगत असतो, यादवांना असं बोलून रुक्मीचा तो शूरवीर पुत्र प्रद्युम्न त्याच्या सोनेरी रथात पुढे जातो. त्याच्या रथाला उमदे घोडे जोडलेले होते. त्यांचा वेग आणि चपळाई विलक्षण होती. त्याच्या रथाच्या ध्वजावर मकराचं चिन्ह होतं. त्या मकराचं तोंड उघडं होतं, जणू काही तो मकर आत्ताच शत्रूला खाणार आहे. जणू काही ते यमाचं द्वार आहे. त्याच्या रथाचे घोडे इतक्या चपळाईने पुढे सरकत होते की असं वाटावं की ते धावत नाहीत तर उडत आहेत. त्याच्या पाठीवरील भाते बाणांनी भरलेले होते. त्याचे हात अशा झपाट्याने धनुष्यातून बाण फेकत होते की जणू काही विजात चमकत आहेत. त्या वेगवान हल्ल्यामुळे दानव गोंधळून गेले आणि ते इतस्ततः पळायला लागले. त्यांच्यासह सौभाचं सैनिकसुद्धा पळायला लागलं. प्रद्युम्नाचं आव्हानात्मक ओरडणं आणि बाणांचा वर्षाव यामुळे सर्वत्र शत्रुपक्षाचा गोंधळ उडाला होता. त्याच्या ध्वजावरील मकराच्या चिन्हामुळे सर्वत्र घबराट पसरली होती. कारण त्यातील मायावी मंत्रामुळे असा भास होत होता की तो मकर ध्वजातून बाहेर येऊन त्यांच्या सैनिकांना गिळत आहे. त्यानंतर प्रद्युम्न थेट सल्वावरच चाल करून गेला. त्याचं आव्हान सल्व काही घेऊ शकला नाही. राग आणि भावनांच्या आवेगाने भ्रष्ट झालेला तो सल्व त्याच्या रथातून उतरतो आणि प्रद्युम्नाला भूमीवर उतरण्याचं आव्हान देतो. तिथे सल्व आणि प्रद्युम्न यांचं युद्ध होतं. ते युद्ध प्राचीन काळी होऊन गेलेल्या वसव आणि वलीच्या द्वंद्वाची आठवण करणारं होतं. सल्व त्याच्या धनुष्यातून बाणाचा वर्षाव करत होता. त्याला तोडीस तोड असा प्रतिहल्ला प्रद्युम्नही करत होता. त्या हल्ल्यापुढे सल्व फार काळ टिकाव धरू शकला नाही. शल्वावर आता संब आणि प्रद्युम्न दोघंही हल्ला करतात. त्यात एक बाण शल्वाच्या चिलखतातून त्याच्या छातीत घुसतो आणि सल्व बेहोश होऊन खाली पडतो. ते पाहून त्याचे दानवी सैन्य ओरडतं की त्यांचा राजा पडला. तेवढ्यातच तो मायावी दानव उठतो आणि अचानकपणे प्रद्युम्नावर बाणांचा मारा करतो. त्या माराने रुक्मीचा मुलगा प्रद्युम्न त्याच्या रथात पडतो. ते पाहून सल्व वेड्यासारखा मोठ्यांदा आरोळी ठोकतो की त्यांनी रुक्मीच्या मुलाला मारलेलं आहे. त्यानंतर तो त्याचा मोर्चा संभाकडे वळवतो. त्यालासुद्धा तो खाली पडतो आणि दोघेही शूरयोद्धे त्यांच्या रथात निश्चित पडलेले होते. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 17वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 18वा, अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. वासुदेव पुढे सांगत असतो, प्रद्युम्नाला रथात पडलेला पाहिल्यामुळे वृष्णी फौजेतील काही निराश आणि दुःखी झाले. ते अंधक आणि वृष्णीचे सैन्य एकदम बोलले, अरे हे काय झालं? सल्व पडल्यामुळे आनंदी झालेले यादव आता थोडेसे खच्ची झाल्यासारखे स्तब्ध झाले. प्रद्युम्नाचा सारथी, जो माझ्या सारथ्याचा मुलगा आहे, तो दारुक चपळाईने रथ युद्ध क्षेत्रातून बाहेर काढतो. तो रथ फार दूर गेला नव्हता. तेवढ्यातच प्रद्युम्नाला शुद्धी येते आणि तो लढण्यासाठी उठतो. तो पाहतो की सारथी रथ बाहेर नेत आहे.
ते पाहून तो त्याला म्हणतो, अरे दारुका, लढाईतून पळण्याची आपली वृष्णींची परंपरा नाही हे तुला माहीत नाही आहे का? अरे सुता, तू युद्धाला घाबरलास का? का ते शल्वाला पाहून तू पळत आहेस? तुझ्या मनात काय आहे ते सांग. दारुक त्याला उत्तर देतो, अहो, मी न घाबरलो अथवा पळत आहे. तुम्ही बेहोश पडल्यामुळे एका सारथ्याचं जे काम आहे ते मी करत होतो. माझं काम तुम्हाला आणि ह्या रथाला वाचवण्याचं असतं, तेच मी करत होतो. कारण आपण कितीही शूर असला तरी बेहोश झाल्यावर त्याचा काहीही उपयोग नसतो. मला वाटतं शल्वाला मारणं तुम्हाला झेपत नाही आहे, म्हणून मी आता आपला रथ सावकाशपणे बाजूला घेत होतो. युद्धात योद्धा आणि सारथी एकत्र काम करत असतात. दोघांनी एकमेकांना वाचवायचं असतं, म्हणून मी तुम्हाला इथून दूर नेत आहे. मला माझे कर्तव्य करू द्या. आपण एकटे आहोत, हे दानव संख्येने जास्त आहे, त्याचा विचार करा. शेवटी जिंकणं हे महत्त्वाचं आहे, म्हणून हट्ट करू नका. सारथ्याचं ते बोलणं ऐकून मकरध्वज असलेला तो योद्धा त्याला हुकूम करतो, रथ परत फिरव आणि शल्वा पुढे घे. परत कधीही असं करू नकोस. लढाईतून परत फिरणं सच्च्या लढवयासाठी नामुष्कीचं असतं, हे तुला समजत नाही आहे का? जोवर मी जिवंत आहे तोवर मी लढत राहणार, हे लक्षात ठेव. तो लढाईतून पळ काढतो तो सच्चा वृष्णी नाही. तू सारथ्यांच्या परंपरेतील असून तुला हे कसं माहिती नाही आहे? म्हणून मी तुला पुन्हा सांगतो, भविष्यात कधीही असा पळ काढून जाऊ नको जेव्हा मी रथात लढत असेन. तुझ्या ह्या कृत्यामुळे माझं नाव माधवापुढे कमी होईल आणि मला सगळे हसतील. महाबली बलराम काय माझ्याबद्दल समजतील? ते महान योद्धे सत्यकी काय बोलतील? तुझ्यामुळे त्यांचं माझ्याबद्दलचं मत खराब होईल, त्याचा तू विचार कर. आजपर्यंत ते सगळे मला चांगला शूरवीर बेडर लढवय्या समजतात, ते आता बदलेल. ते मला भित्रा समजतील, त्यापेक्षा मरण परवडलं. एका शूराला लढताना मरणं जास्त श्रेयस्कर असतं, ते मी तुला सांगायला पाहिजे का? म्हणून मला वाचवण्यासाठी तू भविष्यात कधीही रथ मागे घेणार नाही, ही माझी तुला आज्ञा आहे असंच समज. हरी पांडवांच्याकडे त्यांच्या यज्ञात भाग घेण्यासाठी गेलेले आहेत, म्हणून मला शल्वाला ठार मारलंच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतरच नाही आहे. जेव्हा शल्वाचा हल्ला झाला तेव्हा मी कृतवर्मनला बोललो आहे की हा हल्ला आपण परतवू, म्हणून ते आता आपल्याला केलंच पाहिजे, जगून किंवा मरून. मी रुद्रिकाचा पुत्र आहे हे लक्षात ठेव. जेव्हा ते शूर योद्धे भेटतील तेव्हा मी त्यांना काय सांगणार की दारुकांनी मला न विचारता रथ मागे फिरवला म्हणून? ते कोणीही मानणार नाही, हे तुला समजत नाही आहे का? बलराम, सत्यकी असे सगळे माझ्या शौर्याबद्दल किती चांगलं बोलतात आणि त्यांना असं समजलं की शल्वाशी लढताना मी रथ मागे फिरवला तर काय माझी इज्जत राहील त्यांच्यापुढे? जर तू असा रथ फिरवलास आणि माझ्या पाठीत बाण घुसल्याच्या जखमा त्यांना दिसल्या तर मला ते सहन होणार नाही. त्यापेक्षा युद्धात मरणं परवडलं. यापुढे कशाही परिस्थितीत तू माझा रथ अशा रीतीने मागे फिरवणार नाहीस असं मला वचन दे. भित्रा म्हणून जगण्यापेक्षा वीरमरण मला जास्त प्रशस्तच वाटते. आता चल लवकर, मला युद्धभूमीकडे घेऊन चल. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 18वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 19वा, अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. वासुदेव पुढे सांगत असतो, प्रद्युम्नाचं ते बोलणं ऐकल्यावर त्याचा सारथी दारुकाचा मुलगा त्याला मृदू आवाजात उत्तर देतो, अहो रुक्मिपुत्र, तुमचं काहीतरी गैरसमज माझ्याबद्दल होत आहे. मी रणभूमीला घाबरत असतो तर तुमचं सारथी झालोच नसतो. म्हणून त्या भ्रमात कृपया राहू नका, किंवा मी तुम्हाला नामर्द शाबित करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आहे. त्याशिवाय मी तुमच्या वृष्णींच्या सगळ्या चालीरीती चांगल्याच ओळखतो. तुम्ही संपूर्ण दिवस लढत आहात, त्यामुळे आमच्या प्रशिक्षणाप्रमाणे एका सारथ्याचं कर्तव्य असतं की तो त्याच्या रथाचं आणि त्यावरील योद्ध्याचं संरक्षण करेल. तुम्ही काही बोला, अशी वस्तुस्थिती होती की तुम्ही फार थकला होतात, बाणांच्या माराने भरपूर जखमी झालेला होतात. त्या स्थितीत शल्वासारख्याशी तुम्ही लढू शकला नसता, म्हणून मी रथ फिरवला होता. त्यामुळे तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं कारण असू नये. अहो सत्वंतांचे प्रमुख, आता तुम्ही सावध झालेला आहात, तेव्हा माझी रथ हाकण्याची आता कसबच बघा. आत्ता पहा, मी शल्वाच्या सैन्याच्या फळीत कसा आपला रथ घालतोय ते. मला रथ चालवण्याचं शिक्षण माझ्या पित्याने उत्तम प्रकारे दिलेलं आहे, त्याबद्दल आपण शंका घेऊ नका. असं बोलून त्या दारुकाच्या मुलाने तो रथ
अशा काही चपलकपणे शल्वाच्या पुढे आणला की जाणकार देखील थक्क झाले. शल्वाला काही कल्पना येण्याच्या आधीच प्रद्युम्न 3 बाण त्याच्या दिशेने फेकतो, परंतु त्याचा सारथी त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याचा रथ पुढे आणतो. त्याबरोबर सल्व प्रद्युम्नाच्या दिशेने बाणाचा वर्षाव करतो. त्यात विविध तऱ्हेचे बाण होते. प्रद्युम्न मात्र हे सगळे बाण लीलया त्यांच्या बाणांनी दूर फेकून देतो. ते पाहिल्यावर सल्व त्याच्या मायावी शस्त्रांचा वापर करायला लागतो, परंतु प्रद्युम्न त्याच्या प्रतिमायावी शस्त्राने त्यांचे तुकडे तुकडे करून टाकतो. त्यानंतर जास्त समय न दवडता प्रद्युम्न ब्रह्मास्त्र शल्वावर फेकतो. त्याबरोबर तो त्याचे खास पंख असलेले बाण मारतो. ते शल्वाच्या छाती, तोंड आणि डोक्यात घुसतात. त्या जबरी जखमांमुळे सल्व खाली कोसळतो. तो नीचात्मा खाली कोसळल्यावर प्रद्युम्न त्याचं ठेवणीतलं शस्त्र असलेला बाण काढतो, जो सगळे दशरथ पूजतात, आणि तो सल्वावर मारणार इतक्यातच आकाशातून वाणी होते, अरे अहो, ज्यात अनेक दर्शी ओरडून त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात. अखेरीस नारद खाली उतरतात आणि प्रद्युम्नाला सांगतात, अरे रुक्मीच्या सुपुत्रा, हा सल्व तुझा बळी नाही आहे. तो तुझ्याने मरणार नाही, तो तुला आटपणार नाही. तू जो बाण त्याच्यावर उगारलेला आहेस तो जर तू मारलास तर तो सल्व त्याच्या फटक्याने मरेल, परंतु विधिलिखित वेगळं आहे आणि म्हणूनच तू तसं करणार नाहीस, म्हणून तू त्याच्यावर ते फेकू नकोस. ते ऐकून प्रद्युम्न तो प्रभावी बाण त्याच्या धनुष्यावरून काढतो आणि त्याच्या भात्यात ठेवतो. त्यानंतर तो दानव सल्व उठतो आणि वृष्णींच्या त्या प्रभावी हल्ल्याने निराश झालेल्या मनाने त्याच्या रथातून परत फिरतो. सल्व त्याच्या सोनेरी रथात बसून आकाशातून उडून जातो त्या समुद्रातील बेटाकडे. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 19वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 20वा, अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. वासुदेव पुढे सांगतो, जसे तो सल्व अनारक्त सोडून गेला त्याच सुमारास मी तिथे परतलो होतो. तुझा तो महान राजसूय यज्ञ उरकून मी माझ्या गावी परतलो होतो. तिथे गेल्यावर पाहत होतो काय, सगळी द्वारका, तिचं वैभव पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं पाहिलं मी. तिथे कोणी वेदाचं पठण करत नव्हतं, कोणी यज्ञ करत नव्हतं. तिथल्या बायकांच्या अंगावर दागिने देखील नव्हते, ज्या सदैव अलंकाराने सजलेल्या असतात. त्यांचं सौंदर्य पूर्णपणे झाकोळलेलं होतं. त्या निस्तेज झालेल्या होत्या. ते पाहून मी सतर्क झालो आणि रुधिकच्या मुलास कृतवर्मनला हे सगळं असं कसं झालं म्हणून विचारलं. हे सगळे असे बेभान का झाले आहेत? त्यांनी मला सगळं सांगितलं सविस्तरपणे. शल्वाने द्वारकेवर निर्गुण हल्ला केल्याचं मला समजलं. त्याने नंतर कशा प्रकारे प्रयाण केलं ते सुद्धा सांगितलं. ते ऐकल्यावर मी सल्वाचा वध करण्याचं ठरवलं. त्यानंतर मी माझ्या सगळ्या माणसांना बोलवलं, ज्याच्यात अहुक, अनकदुद्धुव आणि इतर महत्त्वाचे यादव होते. त्यांना सांगितलं की मी आत्ता सल्वाचा बळी घेण्यासाठी जात आहे, तेव्हा तुम्ही सगळे द्वारकेचं संरक्षण करण्यासाठी सज्ज राहा. त्या दानवाला मारल्याशिवाय मी परत येणार नाही, असंही मी त्यांना सांगितलं. मी त्याला आणि त्याच्या जादुई सोनेरी रथाचा नाश करूनच मग येईन, असं आश्वासन दिल्यानंतर ते सावरले आणि मला म्हणाले, आम्ही द्वारकेचं संरक्षण करू, तुम्ही परत येण्याची वाट पाहणार आहोत. ते मला उत्तेजन देण्यासाठी सांगतात की जा आणि त्या दानवाचा नाश करून या. अशा रीतीने त्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन मी निघालो. तिथे असलेले ब्राह्मण वेदातील ऋचा गाऊन मला उत्तेजन देत होते. माझ्या रथाला माझे खास अश्व, शैव आणि सुग्रीव लावलेले होते. माझ्या रथांच्या चाकांचा आवाज आणि माझं पंचजन्य यांचा शंखनाद यांनी सगळं आकाश दणाणून निघालं होतं. माझ्याबरोबर माझे खास विश्वासाचं 4 दळी सैन्यसुद्धा निघालं. अशा पूर्ण तयारीनिशी मी सल्वाला गाठण्यासाठी देशोदेश पार करत जात होतो. अनेक प्रदेश, पर्वत, नद्या, झरे, वनं असं जे काही वाटेत येत होतं ते पार करीत करीत मी माझ्या सैन्यानिशी सल्वावर चाल करून जात होतो आणि शेवटी सल्वाच्या मर्तिकावर्तस्थानी पोचलो. तिथे पोचल्यावर मला समजलं की तो त्याच्या मायावी सोनेरी रथाने समुद्रातील बेटाकडे गेलेला आहे. ते समजल्यावर मी त्याच्या मागे तिथे जाण्याचं ठरवलं. तो तिथे त्या बेटात होता आणि त्याच्या चौफेर पाण्याच्या प्रचंड लाटा उसळत होत्या. त्यांनी मला दुरूनच पाहिलं. अरे युधिष्ठिरा, तिथून तो नीचात्मा मला आव्हान देत होता.
मी माझे दूर पल्ल्याचे बाण फेकले, परंतु ते सुद्धा त्याच्यापर्यंत पोचू शकले नाहीत. ते पाहून तो दानव मला आणखीनच चिडवायला लागला. त्यामुळे मी चिडलो. त्यानंतर तो दैत्यकुळातील दानव, ज्याची शक्ती अफाट होती, माझ्यावर त्याच्या बाणांचा पाऊस पाडायला लागला. एखाद्या वादळासारखं ते होतं. त्याने त्याच्या बाणांनी वर्षाव करून माझ्या 4 दडी सैन्याला जेरीस आणलं. त्यात माझे घोडे, माझा सारथी सर्वांना त्यांनी झोडपलं. त्यानंतर त्याचे सैनिकसुद्धा आमच्यावर त्यांच्या बाणांचा वर्षाव करू लागले. ते पाहून मी माझ्या दैवी सामर्थ्याने त्याच्या मायावी हल्ल्याला चोख उत्तर दिलं. परंतु तो रथ आकाशात साधारणपणे 10,000 हात इतक्या उंचावर होता. आमचे बाण तिथवर पोचतच नव्हते. त्या कारणाने माझे सैनिक काहीही करू शकत नव्हते, फक्त बघ्याची भूमिका करत राहिले. त्यात ते टाळ्या वाजवून जोरजोराने ओरडून मला प्रोत्साहन देण्याचं तेवढं करत होते. माझे रंगवलेले छोटे बाण त्यांच्या जरा खालच्या पातळीवर असलेल्या दानव सैन्यातील लढवयांना लागत होते. त्याच्यामुळे कीटक चावल्यासारखं त्यांना भासत होतं. त्यामुळे ते घायाळ होऊन खाली पडत होते. माझ्या बाणातील विषामुळे ते दानव बेहोश होत गेले आणि काही मरतही होते. मरून ते दानव त्या गरजणाऱ्या समुद्राच्या प्रचंड लाटांवर पडत आणि नंतर बुडून जात होते. पाण्यात पडलेले दानव समुद्रातील मासे खाऊन टाकत होते. त्यानंतर मी माझे पंचजन्य शंख वाजवायला सुरुवात केली. सल्व पाहत होता की त्याचं सैन्य पाण्यात पडत आहे, त्यातील मासे त्यांना खात आहे. ते पाहता सल्व त्याच्या भ्रमदृश्य उत्पन्न करण्याच्या मोहिनी विद्येचा उपयोग करू लागला. त्यानंतर तो आमच्यावर गदा आणि नांगराचे फाळ फेकण्यास प्रारंभ करतो. पंखधारी शर म्हणजे छोटे बाण शलाक तो आता वापरायला लागतो. त्याचप्रमाणे तो लांब पल्ल्याचे भाले, दुधारी उडत्या समशेरी, पेटते गोळे, उडत्या कुऱ्हाडी, सुरंगी बाण असं सगळं फेकायला लागतो. ही एकतर्फी मारा असलेली लढाई होती, कारण अरे युधिष्ठिरा, आम्ही काही करूच शकत नव्हतो, कारण ते दानव खूप उंचावर आकाशात तरंगत आमच्यावर त्यांच्या आयुधांनी मारा करत होते. मग माझ्या लक्षात आलं हे की त्यात भ्रमदृश्य आहेत, म्हणजे प्रत्यक्ष ते काहीच फेकत नव्हते, पण आम्हाला वाटत होतं की ते फार मोठा मारा करून राहिलेले आहेत. ते लक्षात आल्यावर मी सुद्धा माझी दैवी भ्रमदृश्य उत्पन्न करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याची भ्रमदृश्य विफल झाली. ते समजल्यावर तो वेगळी भ्रमदृश्य वापरायला लागला. त्यात भर दिवसा रात्रीसारखा अंधार असल्याचं वाटायला लागलं. त्यामुळे माझे योद्धे बावचळून गेले. माझ्या सैनिकांना एकदम थंड आणि मध्येच एकदम अतिशय उष्ण झाल्यासारखं भासायला लागलं. त्यांचा तोल जायला लागला. त्यांच्या अंगावर जळत्या कोळशांचा वर्षाव झाल्यासारखं त्यांना भासायला लागलं आणि त्यामुळे ते त्यापासून बचाव करण्यासाठी इकडे तिकडे सैरावैरा धावायला लागले. कोणाला काय होतं आहे त्याचा अंदाज करणंच अशक्य झालं होतं. मध्येच धुकं पडल्यासारखं झाल्यामुळे ते काय करावे ते न समजल्यामुळे अस्वस्थ होत होते. त्याचवेळी दानवांचा मारा होतच होता. ती एक असमान लढाई होत होती. म्हणजे साधारणपणे जेव्हा दोनही पक्ष त्यांच्या जाणीवेबाबत सारखेच असतात तेव्हाच ती समान लढाई असते. पण जेव्हा एक पक्ष भ्रमात अडकलेला आणि दुसरा भ्रमाशिवाय असं असतं, तेव्हा त्याला असमान लढाई समजलं जातं. अशा प्रकारे माझ्याशी तो सल्व लढत होता. अशी लढाई लढणं किंवा त्यात जिंकणं अरे युधिष्ठिरा सोपं नसतं. शत्रुपक्षाने कोणते भ्रम उत्पन्न केले आहेत ते समजणंच सोपं नव्हतं. परिणामतः मी त्याचे सगळे भ्रमदृश्य माझ्या विद्येच्या जोरावर नाकाम केली. मी त्याच्यावरील आकाशात असंख्य सूर्य असल्याचा आणि त्यातून भयंकर उष्णता येत असल्याचा भ्रम त्याच्यावर आणि त्याच्या दानव सैन्यावर केला. त्यामुळे ते बेचैन झाले. त्यांना लढता येईना. त्याचा फायदा घेऊनच माझ्या सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यात बरेच जण मारून टाकले. तो आणि त्याची सेना बावचळलेली आहे हे समजल्यावर मी माझं ठेवणीतलं अस्त्र प्रगनास्त्र काढलं. त्याच्यामुळे त्याचा संहार असा झाला की त्यांच्या मृतदेहाचा ढीग लागला. अशा रीतीने आमची लढाई चालू राहिली. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 20वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 21वा अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. वासुदेव सांगतच असतो, माझा मोठा वैरी सल्व अशा रीतीने मला त्या युद्धात भेटला. तो पुन्हा आकाशात गेला आणि जिंकण्याच्या अभिलाषेने
तो माझ्यावर शतघ्नींनी मारा करतो. त्याशिवाय गदांचाही वर्षाव करतो. जळत्या मशाली आणि सोटे माझ्या दिशेने भिरकावत राहतो. त्यात उडत्या तलवारीसुद्धा होत्या. जसे ते सगळं माझ्याकडे येत मी माझ्याकडील बाणांनी त्यांना तोडून त्यांच्या दिशा बदलत असे आणि ते इतरत्र जाऊन पडत होते. त्याच सुमारास आकाशातून मोठे आवाज येऊ लागतात, कारण सल्वाने माझा सारथी, दारूक आणि माझे घोडे यांना असंख्य बाणांनी घेरले होते. त्यामुळे दारूक बेहोश होण्याआधी मला म्हणतो, ह्या बाणांच्या वर्षावाने मी बधीर होत आहे, म्हणून मी रथ फिरवतोय, कारण अशा परिस्थितीत ते माझं कर्तव्य ठरतं. परंतु मी तसं करू शकत नाही. माझं शरीर बधीर होत आहे. ते त्याचं बोलणं ऐकून मी त्याच्याकडे पाहिलं. तो सगळ्या शरीरात बाण घुसल्यामुळे तो प्रचंड जखमी झालेला होता आणि त्या जखमातून वाहणाऱ्या रक्तामुळे तो लाल रंगाच्या खडूसारखा भासत होता. ती माझ्या सारथ्याची अवस्था पाहून सर्व मोठ्यांदा आनंदाने ओरडत होता. अरे युधिष्ठिरा, त्याच वेळी एक द्वारकेतील परिचित इसम माझ्याकडे लगबगीने आला आणि मला म्हणाला, आपल्याला अहुकांचा संदेश आहे. तो सांगतो, आपल्या गैरहजेरीत सर्व द्वारकेला त्याचा मोठा फौजफाटा घेऊन आला आणि त्याने आपल्या पित्याचा म्हणजे वसुदेवाचा खून केला आहे. म्हणून इथे आता लढाई करण्यात काहीही अर्थ उरलेला नाही आहे. तुझी जास्त गरज आहे तिथे अनारक्तात, म्हणून आपण त्वरित मागं फिरावं. ते ऐकून तर माझ्या हृदयाचे ठोके जणू काही थांबले. मी त्या वार्तेनेच बधीर झालो. मला समजे ना की हे नेमकं काय करावं ते. मी क्षणभर माझ्या सहकाऱ्यांना दोषसुद्धा दिला. त्यात माझा सातक्की बलराम आणि तेजस्वी प्रद्युम्न, ज्यांच्यावर मी द्वारकेची जबाबदारी टाकलेली होती, ते होते. मग मी ठरवलं की आता सल्वाच्या नगराचा नाश करूनच त्याचं उट्ट निघेल. माझ्या मनात या संदर्भातील विविध विचार येत होते. असं वाटत होतं की जर माझा बाप मेला असेल तर त्याआधी सल्वाने बलराम, सत्यकी आणि प्रद्युम्न यांना मारलं असावं, कारण जर ते असतील तर कोणीही माझ्या पित्याला हात लावू शकत नाही. अशा विचारात मी असताना पाहतो की सल्व माझ्या दिशेने झपाट्याने येत आहे. त्याच वेळी मी माझे तात वसुदेव आकाशातून एखादा मेलेला पक्षी पडावा ज्याचे पंख पसरलेले आहेत तसे माझ्या दिशेने खाली येताना मला दिसत होते. मी समजलो की मी हरलो आहे. त्याच वेळी सल्व मोठ्यांदा हसत ओरडत माझ्या दिशेने येत होता आणि अचानक मला जाणवलं की तो द्वारकेतून आलेला इसम आणि त्याने दिलेली वार्ता माझ्या पित्याच्या हत्येची हे सगळं मायावी होतं. कारण जर सल्व इथे माझ्याशी लढत आहे तर तो द्वारकेला कसा असणार. क्षणभर मला सल्वाच्या मायावी भ्रमदृष्टीने फसवलं होतं हे खरं, पण मी ताबडतोब स्वतःला सावरलं आणि त्यानंतर मी पुन्हा माझ्या भात्यातील बाण त्याला मारण्यास सुरुवात केली. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाच्या 21वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 22वा, अर्जुनाभिगमन पर्व पुढे चालू. वासुदेव पुढे सांगत असतो की त्या भ्रमातून बाहेर आल्यावर मी माझं धनुष्य शारंग घेऊन त्या स्वर्गीय दानवांची डोकी उडवण्याचा सपाटा लावला. तो त्याच्या मौल्यवान सुवर्णाच्या रथातून एकदाचा पडला आणि ते पाहिल्यावर मी माझ्या भात्यात असलेले सुंदर बाण जे विविध मंत्राने प्रभावित होते त्यांच्यावर टाकण्यास सुरुवात केली. त्यात काही सापाच्या मंत्राने प्रभावित होते, काही इतर प्रकारचे होते. ते सगळे उंचावरील गोष्टींना खाली पाडू शकत होते. ते होत असताना मी सल्वाचा रथ शोधत राहिलो, कारण तो त्या रणधुमाळीत कुठे गायब झाला होता. त्याने म्हणजे सल्वाने पुन्हा माझ्यावर त्याच्या भ्रमविद्येचा प्रयोग केला होता. मला भलतं सलतं दिसायला लागलं. त्या दानवांची मोहिनी विद्या कमालीची प्रभावी ठरली होती. माझ्या कानात कानठळ्या ऐकू यायला लागल्या. माझ्यासमोर घाबरवणारी दृश्य उभी होत होती. त्या परिस्थितीत मी माझ्या शत्रूचा नाश करण्याचा निर्धार कायम केला. सल्वाला ठार मारण्याची क्षमता असलेला बाण मी माझ्या शारंगावर लावला. ते ओरडणारे सगळे दानव माझ्या बाणांनी मारले गेले आणि त्यांचं ओरडणं थांबलं. मी त्या आवाजाच्या दिशेने बाण मारत होतो आणि माझा नेम चुकत नव्हता. ते मरत तेव्हा त्यांची किंकाळी ऐकू यायची. अशा रीतीने ते बहुतेक सगळे मेले. त्यांच्या त्या किंकाळ्यांनी तो असमंत दणाणून गेला होता. जे आकाशात फिरत होते ते आणि जे अदृश्य होते असे सगळे मारले गेले. माझे बाण मंत्राने प्रभावित होते म्हणूनच हे शक्य झालं. त्यानंतर तो मायावी रथ मला दिसायला लागला. तो रथ
अपराग ज्योतिषकडे जात होता आणि अचानक माझ्या अंगावर मोठाले दगड येऊन पडायला लागले. ते पडणारे दगड इतके होते की त्याच्या खाली मी गाडला गेलो. त्यात माझा रथ, त्याचा ध्वज, सारथी असे सगळे गाडले गेले होते. मी त्या ठिकाणातून पुरता दिसेनासा झालो. असं झाल्यामुळे माझ्याबरोबर असलेले वृष्णी योद्धे गांगरून गेले. ते काय करावं ते न समजल्यामुळे सैरावैरा पळायला लागले. त्याचवेळी आकाशातून अरे अरे अरे, हाय रे हाय अशी वाणी ऐकू येऊ लागली. माझे साथीदार रडायला लागले. त्यांना वाटलं मी संपलो. दुसऱ्या बाजूला आमच्या विरुद्ध असलेले खुश झालेले दिसत होते आणि ते ओरडून सांगत होते, त्यांनी मला मारलेलं आहे. मी इंद्राचं वज्र वापरायचं ठरवलं आणि त्या सगळ्या दगडांचा चुराडा केला. परंतु माझे घोडे त्या दाबाने मरणाचं दाबले गेले होते. त्यामुळे ते थरथरत होते. मला त्या राशीतून बाहेर आलेले पाहून माझे लोक आनंदी झाले. जसं आकाशात सूर्य ढगातून बाहेर येतो तसा मी त्या दगडांच्या ढिगाऱ्यातून बाहेर आलो होतो. माझे घोडे शेवटच्या घटका मोजत होते. त्याचवेळी माझ्या सारथ्याने मला सावध करण्यासाठी दाखवून दिलं की सल्व लांबून त्याच्या सोनेरी रथात बसून माझ्याकडे पाहत होता. दारुक मला सांगतो, त्याला कमी समजू नकोस. तुम्ही आता आपली सहनशीलता सोडून द्या आणि त्याचा नाश करा, नाही तर चुकीची सूचना दिल्यासारखं होईल. आता त्याच्याशी खेळणं बंद करावं. सल्वाचा वध करून टाका. त्याच्या जगण्याने लोकांचा देवावरील विश्वास कमी होईल. तो तुमचा शत्रू आहे म्हणून त्याचा नाश करणं जरुरीचं आहे. शत्रू कितीही लहान असला तरी त्याला फार काळ खेळवत ठेवणं श्रेयस्कर नसतं. आता समय व्यर्थ घालवू नका. हा असा शत्रू आहे जो सामान्य प्रकारे मारता येणार नाही. तो जो द्वारका बर्बाद करण्याचा प्रयत्न करतो त्याला जिवंत ठेवणं जगाच्या हिताचं नाही. माझ्या सारथ्याचे विचार रास्त होते म्हणून आता मी त्याला जास्त काळ जिवंत ठेवणं चुकीचं होईल हे पटल्यामुळे माझं सर्व नाशक सुदर्शन चक्र काढलं. त्यापुढे कोणीही टिकाव धरू शकत नाही. मग ते कोणीही असू देत, असुर, यक्ष, राक्षस, दैत्य, दानव, कोणीही त्याच्यापुढे तग धरून राहू शकत नाही. पापाचा नाश करण्यासाठी हे देवाचं अंतिम शस्त्र आहे. ते कृष्णाने सोडलं तसं ते आकाशात उंच वर गेलं. तिथे ते सूर्यासारखं चमकत होतं. युगांत आला आहे असंच क्षणभर वाटलं. ते सौभाच्या नगरावर गेलं आणि वेगाने ते त्या नगरीत घुसलं. ते शहर नष्ट झालं होतं. ते परत माझ्याकडे आलं तेव्हा मी पुन्हा ते सल्वावर सोडलं. त्याचवेळी तो दानव माझ्यावर एक गदा फेकण्याच्या तयारीत होता, परंतु त्याआधीच माझ्या सुदर्शन चक्राने त्याचा बळी घेतला होता. त्याच्या दुःखी झालेल्या बायका सैरावैरा पळायला लागल्या. त्यानंतर मी माझा रथ त्या ठिकाणी सौभ नगरीत नेला आणि माझा शंखू जोराने वाजवला. त्यामुळे माझे मित्र आनंदित झाले. तिथे सगळं जळून गेलं होतं. एकेकाळची सुंदर नगरी आता राखेचा ढीग झाली होती. मेरू पर्वताच्या शिखरावर बसलेली ती नगरी पूर्णपणे नष्ट झाली होती. अशा रीतीने दानवांच्या राजाचा सल्वाचा पराभव केल्यावर मी अनारक्तकडे निघालो. त्यामुळे मी हस्तिनापुरात तुम्हाला मदत करण्यास येऊ शकलो नाही. मी जर आलो असतो तर दुर्योधन ठार झाला असता आणि तो द्यूत खेळला गेलाच नसता. आता मी तरी काय करणार? धरण फुटण्याआधी तरतूद करायची असते. एकदा ते फुटलं की काहीही करता येत नाही. वैशंपायन पुढे सांगतायत, अशा रीतीने पांडवांशी बोलल्यानंतर तो सर्व शक्तिमान मधूचा वध करणारा कृष्ण द्वारकेला जाण्यासाठी निघतो. त्यासाठी तो युधिष्ठिराला नमस्कार करतो. त्यानंतर तो भीमाला मिठी मारून निरोप देतो. त्यानंतर तशीच अर्जुनाला मिठी मारून निरोप घेतो. त्यानंतर तसेच दोघा धाकट्यांना भेटतो. त्याचप्रमाणे कृष्ण नंतर धौम्य ऋषींना वंदन करतो. त्यांचासुद्धा निरोप घेतो. साश्रुनयनाने तो द्रौपदीचा निरोप घेतो. त्यावेळी भीम न राहून कृष्णाला एक प्रश्न विचारतो. भीम म्हणतो, अरे जनार्दना, मला सांग, जर तू सल्वाच्या वधासाठी तिथे अडकला होतास, मग त्याचवेळी इथे द्रौपदीवर जो अन्याय दुःशासन करत होता त्यापासून तू तिला नवनवीन वस्त्र नेसवून वाचवलंस ते कसं? वैशंपायन सांगतात, ते ऐकल्यानंतर तो विश्वाचा धनी स्मितहास्य करत ऋषी धौम्यांच्याकडे पाहतो आणि त्यांची परवानगी घेऊन भीमाला सांगतो, अरे वृकोदरा, तो भ्रम तुमच्या राजगुरूंनी माझ्या वतीने केला होता. त्यात जी वस्त्र दिसत होती आणि जी तो नराधम दुःशासन द्रौपदीच्या देहावरून ओढत होता ती सगळी भ्रमदृश्य होती.
प्रत्यक्षात तसं काहीच होत नव्हतं. समस्त सभागृह त्या मायावी रचनेत अडकलेलं होतं. द्रौपदी तिथे तिचं मुख तिच्या हाताच्या उंजळीत लपवून उभी होती, परंतु तिच्या वस्त्राला कोणीही हात लावू शकत नव्हता. त्या साड्या आणि तो दुःशासन त्या भ्रमात अडकलेले होते. तसेच ते वस्त्रहरण त्या भ्रमात अडकल्यामुळे द्रौपदी तिथे सुखरूप होती. ते समजल्यानंतर ते सगळे पांडव आणि द्रौपदी धौम्यांना त्रिवार वंदन करून त्यांचे आभार मानतात. त्यानंतर तो सुभद्रा आणि अभिमन्यूंना त्यांच्या रथात चढवायला सांगतो. कृष्ण त्याच्या बहिणीला आणि तिच्या मुलाला आपल्याबरोबर द्वारकेला घेऊन जाण्याचं ठरवतो. अशा रीतीने त्यांची जाण्याची तयारी होते. त्यांच्यानंतर दृष्टद्युम्नसुद्धा जाण्यास निघतो. तो प्रथम द्रौपदीला त्याच्याबरोबर निघावा असा आग्रह करतो, परंतु ती सांगते की तिला त्या पांडवांसह वनवासातच राहण्याची इच्छा आहे आणि मग तो त्याच्या द्रौपदीची 5ही मुलं आपल्याबरोबर घेतो. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असतो. वनात ते होणार नाही म्हणून तो त्यांना घेऊन जातो. त्याचप्रमाणे छेड्डीचा राजा दृष्टकेतू त्याच्या बहिणीला घेऊन त्याच्या ठिकाणी सुक्तमतीला निघतो. त्यानंतर कैकेयीसुद्धा निघण्यासाठी पांडवांची परवानगी मागतात. आता फक्त ते पांडव त्या कम्यक वनात राहतात. तिथे त्यांच्याबरोबर असलेले ब्राह्मण ते पाहत असतात. ब्राह्मणांना परत घेऊन जाण्यासाठी रथ तयार करण्यासाठी आज्ञा देतात. अशा रीतीने वनपर्वातील अर्जुनाभिगमन पर्वाचा 22वा भाग इथे संपलेला आहे.